नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कीलक स्तोत्र बघणार आहे, जे आपल्या नवरात्रीमध्ये खास याचं पठण आणि श्रवण नक्की केलंच पाहिजे. कारण आपल्या मार्गातील ज्या काही अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी कीलक स्तोत्राचं नक्कीच वाचन आणि श्रवण आवर्जून केलं पाहिजे. मी माझ्या प्रत्येक म्हणजे ह्या ज्या पाठाचं आहे, कीलक स्तोत्र असू दे, अर्गला स्तोत्र असू दे, किंवा आपलं जे अथ सप्तश्लोकी दुर्गा पाठ आहे, हे सगळ्याचं मी माझ्या चॅनेलवर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर ते नक्की तुम्ही बघून घ्या. आणि पहिल्यांदाच जर या चॅनेलवर तुम्ही आला असाल तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या कीलक स्तोत्राच्या पाठाला. श्री दुर्गाये नमः. अथ कीलकं स्तोत्रम्. ओम अस्य श्री कीलकं स्तोत्रं महामन्त्रस्य शिवऋषिः अनुष्टुप छन्दः महासरस्वती देवता मंत्रोदित देव्यो बीजम् नवार्णो मंत्रशक्ति श्री सप्तशती मंत्र सत्वं श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्व एनं जपे विनियोगः. ओम नमश्चंडिकायै. मार्कण्डेय उवाच. ओम विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यचक्षु. ओम विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यचक्षुषे श्रेयः प्राप्तिं निमित्ताय नमः सोमार्थधारिणे. सर्वमेतद्विचानि यान्मन्त्राणापि कीलकं सोऽपि क्षमेव वाप्नोति सततं जाप्य तत्परः. सिद्ध्यन्तु चाट्टनादीनि कर्माणि सकलान्यपि एतेन स्तुवतां देवी स्तोत्रवृन्देन भक्तितः. न मन्त्रोणौषधं तस्य न किञ्चिदपि विद्यते विना जाप्यं न सिद्धेतु सर्वमुच्चाटनादिकम्. समग्राण्यपि सेत्यन्ति लोकक्षज्ञकामिमां हरः कृत्वा निमयन्त्रमास सर्वमेवम् इदं शुभम्. स्तोत्र एवं चण्डिकायास्तु तच्च गुह्यं चकारसः समाप्नोति स पुण्येन तां यथा वनिमन्त्रणाम्. सोऽपि क्षेमवाप्नोति सर्वमेव न संशयः. कृष्णायां वां चतुर्दशाम् अष्टम्यां व्यासमाहितः ददाति प्रतिगृह्णाति नान्य यथैषा प्रसीदति. इत्थं रूपेण कीलेन महादेवेन कीलितम्. यो निष्किलां विधायेनं चण्डीं जपति नित्यशः स सिद्धः स गणः सोत गन्धर्वो जायते ध्रुवम्. न चैवापाटवं तस्य भयं क्वापि न जायते. नापमृत्युवंशं याति मृते च मोक्षमाप्नुयात्. ज्ञात्वा प्रारभ्य कुर्वीत हर्य कुर्वाणो विनश्यति. ततो ज्ञात्वा सम्पूर्णम् इदं प्रारभ्यते वदैः. सौभाग्यदीच यत्किञ्चित् दृश्यते ललनाजने तत्सर्वं तत्प्रसादेन तेन जपमिद्यं शुभम्. शनैस्तु जप्यमाने स्म स्तोत्रे सम्पचितरुच्चकैः भवत्येव समग्रापि ततः प्रारभ्यमेव तत्. ऐश्वर्यं तत्प्रसादेन सौभाग्यरोग्यमेव च शत्रुहानिः परो मोक्षः स्तूयते सा न किञ्जनैः. चण्डिकां हृदयेनापि यः स्मरेत् सततं नरः हृदयं काममाप्नोति हृदि देवी सदा वसेत्. अग्रतो महादेव कृतं कीलकवारणम् निष्किलिश्च तथा कृत्वा
पठितव्य समाहिते इति श्री भगवती कीलक स्तोत्र समाप्तम्। ओम श्री दुर्गाये नमः।